येत्या 21 ऑगस्ट 2025 ला गुरुवार आहे, त्या दिवशी गुरुपुष्य मुहूर्त योग आहे. गुरुपुष्य मुहूर्त योग सुरू होते सकाळी 6:23 आणि संपतोय रात्री 12:08. तो पूर्ण दिवस गुरुपुष्य मुहूर्त योग आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर सेवा करायची. त्यातल्या त्यात आपल्या 24 वातींची सेवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 24 वाती सेवा आपण गेल्या वेळेस जे गुरुपुष्य मुहूर्त आता तेव्हाही केली होती. त्यामुळे ज्यांना त्यावेळेस जमले त्यांनी आताही करू शकता. आणि 24 वाती सेवा म्हणजे काय? तर पहिल्या दिवशी 1 वात लावायची, दुसऱ्या दिवशी 2 वात लावायची, अशा 12 दिवस 12 वाती घ्यायची. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वाती झाल्या. 13 दिवशी परत 12 वाती, चढता क्रम झाला की उतरता क्रम. 13 दिवशी 12 वाती, 14 दिवशी 11 वाती, असं 15 दिवशी 10 वाती, असं करत करत परत त्या 1 वातीवर जायचं तुम्हाला. असं चढता उतरता करायचं. अशी 24 दिवसाची सेवा करायची. आता ही सेवा कशी करायची, त्या नियम अटी काय? तर सेवा करताना तुम्हाला मातीची पंती घ्या किंवा चांदीची पंती तुमच्याजवळ असेल तर चांदीची पंती घ्या, थोडीशी मोठी घ्या. आणि त्याला शुद्ध गायचं तूप लावाय. 1 वात लावायची, पंती लावायची, सकाळी करा, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही सेवा करू शकता. फक्त एवढंच की नंतर जेव्हा सेवा करता तेव्हा पण एक नियम ठेवा की मी सकाळचं सकाळी करणार, संध्याकाळी किंवा दुपारचं दुपारी करणार. एकाच वेळेस ठेवायची तुम्हाला. दिवसभर कधी तुम्हाला जमता बाहेर जायचं असेल, समजा आज तुम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं आणि तुम्ही संध्याकाळची सेवा करता, त्या दिवशी तुम्ही सकाळी सेवा करा. किंवा सकाळी तुम्ही कुठेतरी बाहेर चाललाय गावाला, सेवा करून बाहेर जा. छान राहील तुम्हाला. ही सेवा मध्ये स्किप करायची नाहीये. तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढी 5 दिवस स्किप करायची आणि परत ती सेवा कंटिन्यू करायची. पण तुम्हाला सुतक विटेळ आलं तर ती मध्ये सेवा परत तुम्हाला कंटिन्यू करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याला तुम्हाला फक्त परान्न वर्ज्य आहे, बाकी दुसरं काही प्रॉब्लेम नाही. आणि नॉनव्हेज खायचं नाही, मांसाहार वर्ज्य आहे, नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही. फक्त एवढंच, या 2 नियम तुम्हाला पाळायचे. सेवा काय करायची तुम्हाला फक्त एकदा श्रीसूक्त म्हणायचंय, 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचंय, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा महालक्ष्मी गायत्री म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा नवनाम मंत्र म्हणायचा आहे आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ म्हणायची. ही सेवा तुम्हाला फक्त बोलायची. या सेवेला फक्त 10 मिनिटं, आणि ज्यांचे रोज जे नेहमी करतात त्यांचे बाहेर येते, त्यामुळे त्याचं पाठच आहे, त्यामुळे ही सेवा फक्त 10 मिनिटं लागतात. ही सेवा फक्त तुम्हाला करायची. करताना एक छोटीशी वाटी घ्या, त्यात थोडीशी तांदूळ ठेवा, तांदळामध्ये ती पंती ठेवायची, घीचं तूप टाकून वगैरे तुम्ही ठेवायचे. हळदी कुंकू व्हायचं, तिला नमस्कार करायचा आणि मग सेवा सुरू करायची. ही सेवा तुम्ही करा, तुम्हाला खरंच खूप चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील. अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. ही सेवा तुम्ही कधी करू शकता, दिवसभरामध्ये कधीही करा, असं वेळ भेटेल तसं. आणि गुरुपुष्य मुहूर्त खूप चांगला योग असतो, त्यामुळे त्यावेळेस केलेली जी सेवा असते तिचे चांगले प्रभाव आपल्याला भेटतात. पुष्य मुहूर्त तेव्हा खूप महत्वाचा असतो, त्यामध्ये चांगले प्रभाव आपल्याला भेटतात. त्या दिवशी आपण नवीन गाडी, नवीन घर, नवीन वस्तू, सोनं चांदी खरेदी करतो, नवीन कपडे घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एखादी नवीन वस्तू घ्यायची, तुम्ही ह्या दिवशी घेतली, त्याच्यात तुमच्याकडे आयुष्यभर म्हणजे लॉंग टर्म टिकते ती. त्यामुळे ह्यावेळेस मुहूर्तावरती आपण सेवा करायची, कारण ती वस्तू आपल्याकडे नेहमी राहते. त्यामुळे सेवा करून जर तुम्हाला गावाला जायचं असेल तरी तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. तुमच्या सासरी तुम्ही जाऊन सेवा जरी केली तरी चालेल, पण तुम्हाला सेवा करायला जमत नसेल, तुम्ही फक्त मंत्र जरी म्हटलात तरी चालेल. श्री स्वामी समर्थ.